शेवटच्या 5 मिनिटासाठी बंद पडलं, कसं काय अवघड झालं. एम आय ऑडिएबल? हॅलो. येस सर. त्याच्यानंतर काय लेक्चर आहे का टेस्ट आहे तुमची? हॅलो. किती वाजता आहे? किती वाजता आहे? 6 आहे सर. 6 आहे. थोडस घेऊ शकतोय आपण 5-10 मिनिट का थांबायचं असलं थांबू आपण इकडे. बघा ना, S2 स्ट्रिंग विल बी S2 स्ट्रिंग इज एम्प्टी म्हणू इकडे आपण. स्क्रीन दिसते का? येस सर. S2 string is empty and content of S1 is query and content of S1 is query. So query will be copied and it will be stored into S2 because of this statement strcpy. बघा ना, मी डायरेक्ट रन करतो. आलं का लक्षात? S1 स्ट्रिंग कॉपी झाली S2 मध्ये. हॅलो. येस सर. समजलं का strcpy? हॅलो. येस सर. येस सर. 2 फंक्शन्स राहिलेत. एक 5 मिनिटं घेतोय मी बरं का. थोडंसं एक 5 मिनिटं एक्स्ट्रा होईल, माहित नाही. 5 मिनिटांमध्ये आपण संपू, म्हणजे हा पॉइंट आपला संपून जाईल. अडचण येते बघा ना कशी. स्क्रीन दिसते ना? येस सर. ठीक आहे. अवघड आहे. हा, आपले 2 फंक्शन्स राहिलेत बरं का. त्यातलं strcpy समजलं असं समजून आहे ना, पुढे जातोय आपण 7.c. चुकलं आहे. सेव्ह ॲज 7.c. पुढचं फंक्शन सोपं येते. strcat. str stands for string, cat stands for concatenation. To concatenate and two strings together. आता कॉन्कॅटिनेशनचा अर्थ काय? कॉम्बिनेशन. येतं का लक्षात? हॅलो. हॅलो. कॉन्कॅटिनेट मीन्स कॉम्बिनेशन. 2 स्ट्रिंगचं कॉम्बिनेशन करायचं. फॉर एक्झाम्पल, एक स्ट्रिंग स्वेरी आहे, दुसरी स्ट्रिंग पंढरपूर आहे, and I wanted to combine both strings together, so I can use printf/n combined string is equal to %s comma strcat. In the round bracket you can write s1 comma s2. कळलं का? दोन्ही स्ट्रिंग्स कंबाईन होणार आणि स्क्रीनवर दिसणार काय? स्वेरी पंढरपूर. हॅलो. हॅलो. येस सर. दिसलं का? येस सर. Concatenation, meaning of concatenation is to combine 2 strings, and not only 2 strings, more than 2 strings also you can combine, no issues. बघा S3 घेऊ आणि इथे लिहूया ना गोपाळपूर. एरर आलं बघा. साईज राहिली आहे ना द्यायची, बघा ना. सॉरी. 3 स्ट्रिंगचं कॉम्बिनेशन S3. येस. काय बघा, एक्स्ट्रा पॅरामीटर झालं. हा, strcat एक्स्ट्रा पॅरामीटर इन कॉल टू strcat. हा, तीन स्ट्रिंगला कंबाईन करू शकत. हॅलो. 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 येस सर. हा, 3 ला आपण नाही करू शकत. 2 स्ट्रिंगचं कॉम्बिनेशन होऊ शकतं. बघा. दुसऱ्या लँग्वेज मध्ये होतं ते, यात नाही होत. ठीक आहे. ठीक आहे. आता हेच थोडंसं इनपुट आपण कीबोर्ड थ्रू द्यायचे आहे ना, ह्या स्ट्रिंग्स कीबोर्ड थ्रू द्यायच्या. हे इनिशियलायझेशन झालं.
कस्टमर कडून घ्यायच्या व्हॅल्यू ऑफ S1 आणि S2 कसं करणार? हॅलो printf /n please enter string 1. How you will enter string 1 through keyboard scanf %s comma ampersand S1. Yes, control insert copy, shift insert paste. Please enter string 2. सोना बघा रन करू आपण. पहिली स्ट्रिंग स्वेरी, दुसरी स्ट्रिंग पंढरपूर. कळलं का? हॅलो Yes, sir. STR/CAT कॉम्बिनेशन ऑफ टू स्ट्रिंग्स. आणि यात विशेष म्हणजे काय बघा ना, दोन स्ट्रिंगचं कॉम्बिनेशन झालं. कंबाईंड स्ट्रिंग जी काही असते ती पहिल्या व्हेरिएबल मध्ये पहिल्या स्ट्रिंग मध्ये स्टोअर होते. जर तुम्ही S1, S2 लिहिलं असेल तर S1 काय होणार हो इकडे कंबाईंड स्ट्रिंग. हॅलो सुरुवातीला S1 हा स्वेरी होता, S2 हा पंढरपूर होता. STR/CAT S1, S2 because of this statement what will happen, combined string will be stored into S1. म्हणजे इथं जर चेक केला string 1 is equal to %s, S1, control insert copy, shift insert paste. string 2 आणि जर रन केलं तर बघा ना, स्ट्रिंग 1 जी आहे ती कंबाईंड स्ट्रिंग म्हणून स्टोअर होते मशीन मध्ये. स्ट्रिंग 1 काय झाली हो? हॅलो येतं का लक्षात? हॅलो Yes, sir. स्ट्रिंग 1 ही स्वेरी होती आणि स्ट्रिंग 2 ही पंढरपूर होती. स्ट्रिंग 1 कॉम्बिनेशन केलं आपण STR/CAT मध्ये, आपण S1, S2 लिहिलं. S1, S2 लिहिल्यामुळे ती कंबाईंड स्ट्रिंग जी आहे ती S1 झाली. पंढरपूर तसंच राहिलं. ठीक आहे. जर उलट केलं तर काय होईल कोण सांगेल? S2, S1 केलं तर हॅलो S2, S1 सेव्ह केलं मी, रन करू. स्वेरी सॉरी सांगा काय येईल? कंबाईंड स्ट्रिंग काय येईल? S2, S1 आहे. कंबाईंड स्ट्रिंग काय येईल? पंढरपूर स्वेरी. आणि आपली स्ट्रिंग 2 ही कंबाईंड स्ट्रिंग झाली आता. कारण काय? STR/CAT ब्रॅकेट मध्ये S2, S1 लिहिले आपण. STR/CAT ब्रॅकेट मध्ये काय लिहिलंय? S2, S1. S2 आणि S1 चं कॉम्बिनेशन होऊन म्हणजे S2 स्ट्रिंग पहिल्यांदा दाखवणार तो, S1 स्ट्रिंग नंतर दाखवणार आणि कंबाईंड स्ट्रिंग ही पंढरपूर स्वेरी होणार. आणि S2, S1 लिहिल्यामुळे कंबाईंड स्ट्रिंग जी आहे ती S2 मध्ये स्टोअर झाली. आलं का लक्षात? हॅलो येस Yes, sir. इथे लक्षात घ्या. इथे आहे ना STR/CAT S1, S2 लिहिलं तर S1 आणि S2 चं कॉम्बिनेशन होणार. सुरुवातीला S1 दाखवलं जाणार, नंतर S2 दाखवलं जाणार. आणि S1 मध्ये जी पहिली जी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये कंबाईंड स्ट्रिंग स्टोअर होते. एवढं लक्षात ठेवा. या पहिल्या स्ट्रिंग मध्ये कंबाईंड स्ट्रिंग जी काय आहे ती स्टोअर होते आणि ह्याच्यामुळे कंबाईंड स्ट्रिंग आउटपुट स्क्रीन वरती दिसते. कळलं का? हॅलो Yes, sir. लास्ट फंक्शन आपलं इकडे आपला स्ट्रिंग पॉइंट संपेल. दोन स्ट्रिंग वापरणार आपण. S1, S2 लागणार आपल्याला. STR/CMP. STR stands for string, CMP stands for compare, and two strings we can compare. String 1 and string 2, and two strings if we are entering through keyboard, two strings we can compare. And compare म्हणजे काय? दोन्ही स्ट्रिंग सेम आहेत का चेक करणार ते. दोन्ही स्ट्रिंग सेम असतील तर बोथ स्ट्रिंग्स आर सेम, दोन्ही स्ट्रिंग सेम नसतील तर बोथ स्ट्रिंग्स आर डिफरंट. फॉर एक्झाम्पल पहिली स्ट्रिंग स्वेरी आहे, दुसरी स्ट्रिंग स्वेरी अशी आहे. काय म्हणेल होतो? हॅलो ASCII व्हॅल्यू शिकले आपण. हॅलो पहिली स्ट्रिंग स्वेरी आणि दुसरी स्ट्रिंग पण स्वेरीच आहे, पण आय जे आहे ते स्मॉल आहे. आहेत का दोन स्ट्रिंग सेम? No, sir. काय अवघड झालं बघा.
strcmp to compare two strings. कसं कंपेअर होतं बघा. इफ लॉजिकल कंडिशन येतं इकडे, else printf. जर लॉजिकल कंडिशन ट्रू झाली ना, both strings are same, this message we will display. And if this logical condition will not remain true, we can display and both strings are not same. Yes, F2. Only logical condition is missing now. Let us write it by using strcmp. strcmp in the round bracket we can mention and both strings s1 comma s2. ज्या स्ट्रिंग कंपेअर करायच्या त्या सगळ्या लिहायच्या इकडे is equal to 0. In this way we can compare both strings. जर लॉजिकल कंडिशन ट्रू झाली, कधी ट्रू होणार, ज्या वेळेस दोन्ही स्ट्रिंग्स सेम राहणार त्याच वेळेस तो ट्रू करणार आणि बोथ स्ट्रिंग्स आर सेम असं दाखवणार. स्वेरी लॉजिकल कंडिशन इफ ची ट्रू होणार आणि तो दाखवणार बोथ स्ट्रिंग्स आर सेम. येस, हॅलो, येस सर. समजा स्वेरी असं लिहिलं, काय दाखवणार आता, नंबर ऑफ कॅरेक्टर्स आर सेम. ठीक आहे, नंबर ऑफ कॅरेक्टर्स आर सेम बट केस सेन्सिटिव्हिटी इज नॉट राईट. सेकंड कॅरेक्टर फॉर फर्स्ट स्ट्रिंग इज स्मॉल v and second character for second string is capital V. Therefore and both strings are not same, both strings are different. Yes, Yes, sir. Yes, sir. कळलं का? बघा ना, स्वेरी आय फक्त स्मॉल केलं तरी पण ते बोथ स्ट्रिंग्स आर डिफरंट दाखवणार. येस, हॅलो हॅलो, येस सर. मग ह्याचं ऍप्लिकेशन जर असेल आहे ना, strcmp चं ऍप्लिकेशन, तर तुमचे जे पासवर्ड्स असतात, पासवर्ड्स बघा ना, पासवर्ड साठी फॉर एक्झाम्पल हा तुमचा पासवर्ड आहे ना, स्वेरी @123, आणि पासवर्ड टाकताना तुम्ही काय केलं, स्वेरी @123 असं टाकलं, चालेल का? No, sir. नाही. त्याच्यामुळं बघा ना, बोथ स्ट्रिंग्स आर डिफरंट असं मशीन कन्सिडर करतं, आणि बोथ स्ट्रिंग जर डिफरंट असतील तर तुम्हाला तिकडे मेसेज दाखवलं जातं की पासवर्ड यू हॅव एंटर्ड इट इज रॉंग. येस, Yes, sir. thank you very much for attending this session. I hope you have understood and string handling functions we learned. Okay, str upr, str lwr, str rev, str len, str cat, str cmp, बरोबर, and strcat. So total 5 to 6 okay string handling functions today we have learned. I can understand time is very less. You can watch this video, and if suppose you are not understanding, आपल्याला फास्ट जायला लागणार आहे. 5.6 आपल्याला कव्हर करायचं आहे ना, आउट ऑफ 7 चॅप्टर्स. येस, Yes, sir. थँक्यू.